गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शनिवार आणि आज आहे तिसरा दिवस, तिसरी माळ आहे आज. आणि आज कलर आहे राखाडी कलर. तर मी तुम्हाला सांगेल की राखाडी कलर, तर राखाडी कलरचा अर्थ असा आहे की स्थिर, तटस्थ आणि संतुलित. तटस्थ म्हणजे समजा आपण एखादा विचार करत असू तर त्या विचारावरती ठाम राहायचं आहे, स्थिर राहायचं आहे, याचा असा अर्थ होतो. राखाडी कलरचा अर्थ हा आहे तटस्थ, संतुलित आणि स्थिर, हा अर्थ आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की आपल्या देशामध्ये कलरसुद्धा आहेत, त्यानंतर सप्तरंग आहेत, त्यानंतर आपला हा जो देश आहे हा विविध भाषांनी आणि विविध संस्कृतींनी आणि विविध कलरनी हा देश नटलेला आहे. तर त्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. हे जे कलर आहेत हे कलर नुसते नाही आहेत, त्याच्या पाठीमागे काहीतरी अर्थ दडलेला आहे. आणि तो अर्थ जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल ना, तर नवरात्रमध्ये जे 9 दिवस जे 9 कलर असतात ना, तर तुम्ही नक्कीच यूट्यूबमध्ये किंवा नेटमध्ये सर्च करा, तुम्हाला त्या कलरचे अर्थ नक्कीच मिळतील. आणि खरंच आता समजा आज ग्रे कलर आहे, म्हणजे आज राखाडी कलर आहे, तर राखाडी कलरचा अर्थ असा होतो की तटस्थ, संतुलित आणि स्थिर. तुम्ही बघितलं असेल की जे पाणी आहे, पाणी एकदम संतुलित शांतपणे वाहत असतं, तुम्ही बघत असाल. आणि स्थिर म्हणजे एकदम शांत. पाणी जसं वाहतं ते एकदम शांतपणे वाहत असतं, तर आणि ते एकदम शांत आणि संतुलित असतं. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण समजा कुठला निर्णय घेतला असेल, कुठला विचार केला असेल, तर त्यावरती ठाम राहायचं, स्थिर राहायचं, असा अर्थ झाला तो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ना आपल्या देशामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी नुसत्या नाही आहेत, त्याच्या पाठीमागे काहीतरी अर्थ दडलेला आहे आणि फक्त तो अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी हा गोडाचा पदार्थ मानला जातो. जेव्हा पाडवा असू दे, त्यानंतर दसरा असू दे, दसरा, दिवाळी, पाडवा असू दे, कुठलाही सण जरी असेल, देवाला नैवेद्य जरी दाखवायचं असेल तर आपण पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतो. महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी आणि कटाचं सार हा एक पारंपरिकरित्या चाललेला पदार्थ आहे. म्हणजे पुरणपोळी आणि कटाचं सार याच्या पाठीमागे काहीतरी अर्थ दडलेला आहेच. जसं प्रत्येक राज्यामध्ये, जसं कर्नाटक, त्यानंतर गुजरात, असं प्रत्येक राज्यामध्ये एक काही विशिष्ट काहीतरी वैशिष्ट्य असतं, त्याच्या पाठीमागे काहीतरी अर्थ दडलेला आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही बघू शकता ही जी नवरात्र आहे, तर महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांना खूप मान असतो. नवरात्रामध्ये देवीला सुद्धा खूप मान असतो, पण जास्त करून मान गुजरातमध्ये असतो. कारण गुजरातमध्ये गुजराती लोक ही जी देवी आहे या देवीला खूप मानतात आणि त्यांचा गरबा बघा खूप सुंदर छान असतो. आणि आपल्या देशामध्ये बघा गणपती बाप्पा एकदम धूमधडाकामध्ये आपण गणपती बाप्पांचं आगमन करतो, विसर्जन करतो, एकदम धूमधडाकामध्ये असतं. तसं प्रत्येक राज्याचं एक वैशिष्ट्य असतं, फक्त त्याचा पाठीमागे अर्थ समजून घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच आज शनिवार आहे आणि खूप दिवस झाले ज्ञानेशला मिसळ खायची होती व मी थोडी टाळाटाळ करत होती. तर आज फायनली मी ज्ञानेशसाठी मिसळ करणार आहे. आणि मिसळ ही 2 प्रकारे केली जाते, एक वाटाण्याची उसळ केली जाते आणि एक मटकीची. तर मी आज मटकीची उसळ करणार आहे. ज्ञानेश कराटे क्लासला गेलेला आहे. आता मी पटापट जेवणाला सुरुवात करते. इथे मी किचनमध्ये आलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की ही जी मटकी आहे, तर काल रात्री ही मटकी मी भिजत टाकली होती. तर आता ही जी मटकी आहे
तर आता इथे आपण या मटकीची उसळ करतो आहे. तर उसळ करण्यासाठी मी आधी ही जी मटकी आहे ही मटकी आधी मी बॉईल करून घेणार आहे. आणि मिसळ करताना आधी मटकी बॉईल करून घेतात. तर त्यासाठी ही मी मटकी एका कुकरमध्ये ॲड करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे 2 चमचे मी ऑइल ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. इथे मी 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे. आणि पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला झाकण लावून एकच शिट्टी द्यायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही मिसळ करत असाल आणि मिसळ करताना जर तुम्ही मूग किंवा मटकी याचा वापर करत असाल आणि ही उसळ करताना तुम्ही ही जर मटकी आणि मूग जर तुम्ही बॉईल करून घेत असाल तर एकच शिट्टी द्या. कारण एकाच शिट्टीमध्ये मूग आणि मटकी छान मस्त मऊ असे शिजतात. त्यामुळे मी फक्त एकच शिट्टी देणार आहे. तुम्ही ते बघू शकता. आपलं इथे वाटण करायचं आहे. त्यासाठी मी ते खोबरा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे आपल्याला ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. त्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे, जिरं ॲड करायचं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला कढीपत्ता म्हणजे आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि हे सगळं ॲड करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. पाणी ॲड करून छान मस्त आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत. आणि हे जे वाटण आहे अगदी हे झटपट होतं. यासाठी काही तुम्हाला भाजायची वगैरे अजिबात गरज लागणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकतात. इथे आपलं हे जे वाटण आहे हे वाटण छान मस्त तयार झालेलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात की इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तर कांदा टोमॅटो मी कटरमध्ये एकत्र कट करून घेणार आहे. आणि मला आहे ना म्हणजे वेगळा कांदा कट करा, वेगळा टोमॅटो कट करा, मला याचा ना खूप आता कंटाळा आलेला आहे. तर म्हणून विचार केला की चला आपण आज कांदा आणि टोमॅटो कटरमध्ये एकत्रच कट करून घेऊया. तर इथे मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. इथे आपल्या कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे. जिरं राई ॲड करून झाल्यानंतर कांदा टोमॅटो जो आपण एकत्र कट करून घेतला होता तो ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आणि वाटण ॲड करून झाल्यानंतर हे वाटण छान मस्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि या तेलामध्ये हे वाटण फ्राय करून झाल्यानंतर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. तर तुम्ही ते मसाले बघू शकतात. तर इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तर हा मी होममेड बिर्याणी मसाला केलेला आहे. तर हा मी बिर्याणी मसाला मे महिन्यात केला होता. तर इथे हळद, लाल तिखट, गरम मसाला घेतलेला आहे. आणि लाल तिखट जी रेग्युलर मी जी घरामध्ये नेहमी जेवण करताना वापरते ती, आणि बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाल्याने उसळला खूप छान मस्त चव येऊन जाते. जर तुम्ही मिसळ मसाला टाकण्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला टाका, त्याच्याने मिसळ खूप टेस्टी आणि छान लागते. इवन एक प्रकारची छान मस्त अशी चव येऊन जाते. मी जेव्हाही मिसळ करते तेव्हा मी त्यामध्ये बिर्याणी मसाला आवर्जूनच टाकते. आणि बिर्याणी मसाला हा मी घरी केलेला आहे, होममेड आहे. तर इथे आता हे मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे वाटण. आणि त्यानंतर झाकण ठेवून वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. म्हणजे 5 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी मटकी आहे तर मटकीसुद्धा आपली शिजलेली आहे. आणि आता 5 मिनटं झालेली आहेत. हे जे वाटण आहे या वाटणाला छान मस्त असं ऑइली सुटलेलं आहे. म्हणजे एक प्रकारची तरी तयार झालेली आहे. तर हे जे आपण जी मटकी बॉईल करून घेतली होती
तर ती मटकी आपण यामध्ये पाण्यासकट ॲड करणार आहोत। आणि एक लक्षात ठेवा, मूग आणि मटकी जेव्हा आपण बॉईल करतो तेव्हा त्याचं पाणी आणि मटकी आपल्या पाण्यासकटच ही मटकी या कढईमध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि मी ॲड करून घेतलेली आहे। आता छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे मी बिर्याणी मसाला वापरलेला आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, छान मस्त अशी तरी तयार झालेली आहे, रस्सा तरी। तर आता आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला उकळी आणून द्यायची आहे। ही जी उसळ आहे या उसळा छान मस्त मोठ्या गॅसवरती आपण एक उकळी आणून देणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकतात की ही जी उसळ आहे या उसळला खूप छान मस्त अशी उकळी आलेली आहे। मी गॅस बंद करून घेतलेला आहे। तर आता आपण यावरती जी कोथिंबीर आहे, तर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। तर आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता मी अगदी झटपट आणि सोप्या अशा पद्धतीने ही मटकीची उसळ करून घेतलेली आहे। ही उसळ भाताबरोबर अप्रतिम लागते। तर इथे मी कोथिंबीर ॲड करून छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अगदी सोप्या अशा पद्धतीने तुम्ही घरी उसळ करून घ्या। ही उसळ खूप टेस्टी आणि खूप सुंदर अशी लागते। तर इथे फायनली माझं जेवण तयार झालेलं आहे, तुम्ही ते बघू शकतात। इथे आपली उसळ तयार आहे, मटकीची उसळ तयार झालेली आहे। त्याचबरोबर आणि ही जी मटकीची जी उसळ आहे, तर ही जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी आहे। त्याच्यामुळे आपण जेव्हा मिसळ पाव खायला ही मटकी छान आहे, व्यवस्थित आहे। तर इथे मी एक लादी पाव घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे फरसाण आहे आणि त्याचबरोबर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मी वेपर्स घेतलेले आहेत। तर हे जे वेपर्स आहेत हे ऑनियन फ्लेवरमध्ये आहेत, क्रीम ऑनियन फ्लेवर। हे वेपर्स मला आणि ज्ञानेशला खूप आवडतात। तर मिसळबरोबर काहीतरी
तर गाईज तुम्ही बघितलंच असेल, मी छान अशी मिसळ तयार करून घेतलेली आहे. मी तुम्हाला एक सांगेल की जर तुम्हाला अगदी घरातल्या घरामध्ये झटपट अशा पद्धतीने आणि टेस्टी अशी जर तुम्हाला मिसळ खायची असेल तर मी ज्या पद्धतीने मिसळ केलेली आहे त्या पद्धतीने मिसळ नक्की ट्राय करून बघा. ही मिसळ खूप सुंदर छान लागते आणि ही मिसळ तुम्ही भाताबरोबर खाल्लीत तर अप्रतिमच लागते. तर मी तुम्हाला सांगेल की बाहेर आपल्याला 3 प्रकारच्या मिसळ भेटतात. एक एकदम साधी सिंपल, एवढंच आहे की त्याच्यामध्ये कांदा आणि फरसाण टाकलं की ती थोडी घट्ट होते. आणि तुम्ही पुणेरी मिसळ बघितली असेल आणि कोल्हापुरी मिसळ बघितलीच असेल. जर कधी आपला असं योगायोग आला ना पुण्याला जायचा तर आपण आवर्जून पुण्यामध्ये गेल्यानंतर पुणेरी मिसळ आवर्जून खातो. कोल्हापुरात जर कधी गेलो तर कोल्हापुरी मिसळ आवर्जून खातो, कारण कोल्हापुरी मिसळ आणि पुणेरी मिसळ या दोन्ही मिसळ खूप टेस्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जर तुम्हाला अगदी घर बसल्या घरच्या घरी तुम्हाला कोल्हापुरी मिसळ किंवा पुणेरी मिसळ जर खायची इच्छा झाली असेल आणि अगदी झटपट अशा पद्धतीने ती पटकन होईल तर मी ज्या पद्धतीने मिसळ केलेली आहे त्या पद्धतीने नक्की मिसळ ट्राय करून बघा. ऑसम लागते, खूप टेस्टी लागते. मला स्वतःचे ना वाटण करायचा खूप कंटाळा आला होता. म्हणजे कांदा टोमॅटो भाजा, ते खोबरा काजू वगैरे भाजा, सगळे मसाले टाकात, मग ते थंड करतो, मसाला थंड करून घ्या, मग ते ग्राइंड करा, मग ते तेलामध्ये ते वाटण पूर्ण भाजा. मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला होता, म्हणून मी अगदी झटपट अशा पद्धतीने मिसळ तयार केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की अशी मिसळ तयार करा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेशला मिसळ खूप आवडली. आणि गाईज ही जी मिसळ आहे ही मिसळ तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात. भाताबरोबर ही मिसळ अप्रतिमच लागते. आणि जेव्हा ही मिसळ समजा आपण रात्री केली असेल आणि ही जर मिसळ तुम्ही उद्या सकाळी गरम करून खाल्ली तर तिला अजूनच चव येऊन जाते. या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.